स्वाती दोहिते. महाराष्ट्र माझं या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. झाले चर्चा झाली. मागच्या वेळेस जी मीटिंग अमित देशमुखजी सोबत जी झाली होती त्याच अनुषंगाने आज सोलापूरसाठी एक वेगळा प्लॅन करणं महत्त्वाचं होतं आणि तो आज या ठिकाणी आम्ही केला आहे. ताबडतोब शासनाशी पण आम्ही संपर्क साधला. मग एक महत्त्वाचं इंजेक्शन आहे टॉसिलिझुमॅब, ज्याच्यामुळे क्रिटिकल पेशंट्स लगेच आटोक्यात येऊ शकतात आणि त्यांचा जीव वाचवू शकतो. ते सोलापुरात नव्हते. ते सोलापुरातच नाही, ते आउट ऑफ स्टॉकच आहे. ते कमी बनवले जातात, पण ताबडतोब ते मागवले गेले सोलापूरसाठी आणि त्याच्यामुळे ते इंजेक्शन इथे कमी होते म्हणून लोक पुणे मुंबईला शिफ्ट व्हायचे. तुम्ही ऐकलं असेल की मागच्या वर्षी काही जण रुबीला गेले, काही मुंबईला गेले. तर आता ते होणार नाही, कारण का आता आपल्या इथे म्हणजे मी स्वतः त्या दिवशी माझी गाडी पाठवून काही इंजेक्शन या ठिकाणी आणले. पण आता आपण शासनाकडून पण ते इंजेक्शन मागवले टॉसिलिझुमॅब. तर काळजी करण्याचं काही नाही. ते क्रिटिकल पेशंट्सना, कोविड पॉझिटिव्ह क्रिटिकल पेशंट्सना ते इंजेक्शन दिले जातात. त्यानंतर लहाने डॉक्टरांना ताबडतोब फोन करून आपण सांगितलं की ते इंजेक्शन पाठवा. त्यानंतर रेमडेसिवीर म्हणून एक औषध आहे, ते पण आपण मागवलंय, कारण का ते पण आउट ऑफ स्टॉक आहे. त्यानंतर जसं मी मागच्या वेळेस म्हणालेली की आपल्या पूर्व भागात काही लोक आहेत ज्यांना खास करून लंगचा त्रास असतो. तर ते जे आपण स्क्रीनिंग करणार आहोत एक्सरे टेस्टिंग, त्यासाठी 2 दिवसात आमदार निधीतून एक्सरे मशीन मिळणार आहे. त्यासोबत अजून आपण एक्सरे मशीन म्हणजे सध्या 18,000 कोमॉर्बिड ज्याला म्हणतात ती संख्या आहे आपल्या सोलापुरात. तर त्या सगळ्या 18,000 लोकांचं एक्सरे स्क्रीनिंग आम्ही या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यापैकी जे कोणी असे आढळून आले की ज्यांच्या लंगवर पॅच आहे किंवा ज्यांचं ऑक्सिजन लेवल कमी आहे, त्यांना ताबडतोब ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार सुरू होणार आणि ते बरे होऊन घरी जाणार, ह्याची गॅरंटी देण्यासाठीच आजचा प्लॅन केला गेला आहे. अर्धे लोक उशिरा येतात, त्यांना माहीत नसतं पॅच असतं, O2 लेवल कमी असतं हे माहीत नसतं. म्हणून यासाठी एक्सरे खूप महत्त्वाचा झाला आहे. जे थर्मल टेम्परेचर आता ते राहिलं नाही आहे, कारण का ते टेम्परेचर कधी कधी वाढत पण नाही आहे कोविड असतं तरी. पण एक्सरेने 100% कळतं की कोविड आहे का, निमोनिया आहे का, सॅरी आहे. आणि वेळेत जर ट्रीटमेंट झाली तर ह्याची लागण पण होणार नाही आणि माणूस व्हेंटिलेटरवर जायची गरज पण नाही आहे. फक्त ऑक्सिजन मशीन, अँटीबायोटिक आणि पॅरासेटामॉल ह्या 3 गोष्टी देऊन तो परत घरी येऊ शकतो. ह्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट अशी होईल की आपली जी डेथ रेट आहे, मॉर्टॅलिटी रेट म्हणजे मृत्यू दर आहे, तो खूप प्रमाणात कमी होईल आणि केसेस पण ह्यामुळे कमी होतील, कारण का लागण कमी होईल. आणि जी भीती लोकांच्या मनात आहे ती पण कमी होईल, कारण का एक्सरे केले जातील आणि त्यांना डायरेक्टली सिरियस स्टेजमध्ये नाही, पण अगदी माइल्ड असताना तरी आपण त्यावेळेस ट्रीटमेंट देऊ शकतो. तर हे आज महत्त्वाचे निर्णय. 2 दिवसात आपल्या इथे स्क्रीनिंग सुरू होणार आहे. स्क्रीनिंग झाल्यानंतर जे पेशंट आढळतील त्यांच्यासाठी पण बेड्स वाढवण्याची, हॉस्पिटल ताब्यात घेण्याची काही गव्हर्नमेंटच्या मदतीने करणं ह्याच्यावर चर्चा झाली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रायव्हेट डॉक्टर जे आता प्रॅक्टिस करत नाही ते देखील त्यांची टीम आपल्याला मदत करणार आहे ह्या पेशंट्सना वारंवारी जाऊन बघायला, त्यांची काळजी घेणं आणि त्यांच्या इथे योग्य ते उपचार देणं. त्यासाठी आपल्याला प्रायव्हेट डॉक्टर्स पण मदत करणार. तर हे 3 सकारात्मक निर्णय झाले आणि आपल्याला हे सगळं येणाऱ्या 2-3 दिवसात प्राप्त होऊन आपण स्क्रीनिंग सुरू करू.